क्रिकेट माझ्यासाठी नुसता खेळ नव्हता, तो माझा श्वास होता. आमच्या उपनगरातील त्या मोठ्या मैदानावर संध्याकाळ झाली की आमचं राज्य असायचं. बॅटचा चेंडूवर पडणारा तो कटक आवाज आणि हवेत उडणारा चेंडू पाहताना मिळणारं सुख कशातच नव्हतं. एका बाजूला अथांग पसरलेली बाग, जुनी वडाची झाडं आणि दुसरीकडे आमची पिच. सगळं कसं स्वप्नाप्रमाणे होतं. जोपर्यंत त्या दिवशीचा तो एक शॉट सर्व काही बदलून गेला नाही. त्या दिवशी मी फॉर्मात होतो. समोरून आलेल्या एका फुलटॉस बॉलवर मी जोरात बॅट फिरवली. चेंडू सीमापार गेला, पण बाउंड्रीवर न थांबता थेट बागेतल्या एका बाकावर बसलेल्या मुलीच्या खांद्याला जाऊन लागला. आम्ही धावत गेलो. ती मुलगी वेदनेने विव्हाळत होती, पण तिच्या डोळ्यात त्या वेदनेपेक्षा राग जास्त होता. "सॉरी, चुकून लागला," मी अडखळत म्हणालो. तिने रागात माझ्याकडे पाहिलं आणि चेंडू हातात घट्ट पकडला. "नाही मिळणार बॉल. दिसत नाही का इथे लोक बसलेत?" माझ्या मित्रांनी विनवण्या केल्या. काहींनी दम दिला, पण ती टचचं मस झाली नाही. शेवटी मी पुढे झालो. आमची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात एक अजब उदासी होती, जी त्या रागाच्या मागे लपली होती. मी काहीच न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. अचानक तिचा राग निवळला. तिने गुपचूप बॉल माझ्या हातात दिला आणि तरातरा निघून गेली. तो स्पर्श आणि ती शांतता माझ्या मनात घर करून गेली. पुढे दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आली. ती लांब एका बाकावर बसून मला खेळताना पाहत होती. माझं लक्ष खेळण्यापेक्षा तिच्याकडे जास्त होतं. एक सोपा झेल माझ्या हातातून सुटला आणि बॉल बाउंड्रीला गेला. टीमने शिव्यांची लाखोळी वाहिली, पण माझं लक्ष तिच्या ओठावर आलेल्या त्या छोट्याशा हास्याकडे होतं. ते हास्य जणू मला सांगत होतं, "लक्ष खेळावर दे." काही दिवसांनी मी धाडस केलं. ती बागेतून बाहेर पडत असताना मी तिला गाठलं. त्या दिवशी सगळ्यांना नकार देऊन मलाच बॉल का दिलास, मी विचारलं. तिने आजूबाजूला पाहिलं, जणू ती कुणाला तरी घाबरत होती. "इथे नाही बोलता येणार. हा नंबर घे, कॉल कर." मी घरी गेल्यावर लगेच कॉल केला. तिने फोन उचलला, पण फक्त इतकंच म्हटलं, "का सांगू तुला?" आणि फोन कट केला. मेसेज केले तर सीन झाले, पण रिप्लाय आला नाही. 2 दिवस मी अस्वस्थ होतो. मग तिसऱ्या दिवशी तिचा फोन आला. तिचा आवाज जड होता. "माझं लग्न झालंय, घटस्फोटाची केस सुरू आहे. प्लीज मला सारखे मेसेज कॉल करू नकोस. मला त्रास होईल." हे ऐकून मी सुन्न झालो. क्रिकेटच्या मैदानावर बाउन्सर लागल्यावर जशी गुंगी येते, तशी काहीसं मला झालं. मी शांत झालो. तिला त्रास द्यायचा थांबवलं. 2 महिने निघून गेले. क्रिकेट सुरू होतं, पण माझं मन त्या बागेतल्या बाकावरच अडकलं होतं. अचानक तिचा मेसेज आला, "वाशीला येशील का भेटायला?" मी गेलो. ती समोर आली तेव्हा काळजात धस झालं. पांढरा शुभ्र ड्रेस, मोकळे केस, पण डोळ्याखाली काळी वर्तुळं. ती सुंदर दिसत होती, पण ती सुंदरता एखाद्या विझवणाऱ्या दिव्यासारखी वाटत होती. "काय झालं? एवढ्या घाईत का बोलवलं?" मी विचारलं. तिने आजूबाजूला पाहिलं आणि विचारलं, "तुझ्या घरी कुणी आहे का?" "नाही, आईबाबा गावाला गेलेत." "चल मग तुझ्या घरी." आम्ही घरी पोहोचलो. घरात शांतता होती. मी पाणी आणायला गेलो आणि परतलो तेव्हा ती खिडकीपाशी उभी राहून बाहेर बघत होती. ती सोफ्यावर बसली. मी समोर. वातावरण खूप गंभीर होतं. मी हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. तिचा हात बर्फासारखा थंड होता आणि ती थरथरत होती. तिने चटकन हात मागे घेतला आणि तिची बाही वर सरकवली. माझ्यासमोर एक धक्कादायक सत्य होतं. तिच्या गोऱ्या मनगटावर सिगारेटचे चटके, निळे पडलेले वळ आणि कापल्याच्या जखमा होत्या. काही जुन्या होत्या तर काही अगदी ताज्या. माझ्या पोटात गोळा आला. "हे काय आहे? कोणी केलं हे?" माझा आवाज कापत होता. तिने हुदका दिला आणि ती बोलू लागली, "माझ्या नवऱ्याने." लग्नानंतर काही दिवसातच त्याचं खरं रूप समोर आलं. दारू, जुगार आणि माझा छळ. मी आईवडिलांना सांगू शकले नाही, कारण त्यांची परिस्थिती आधीच खराब होती. समाज काय म्हणेल याची भीती वाटायची. त्या दिवशी ग्राउंडवर जेव्हा तुला बॉल लागला, तेव्हा मला वाटलं तो राग मी जगावर काढावा, पण तुझी नजर, त्यात वासना नव्हती, त्यात मला मारण्याची भीती नव्हती. तू मला एका माणसासारखं पाहिलं होतं, म्हणून मी तुला बॉल दिला." ती रडत होती. "काल रात्री त्याने मला बेदम मारलं. आज सकाळी मी घर सोडलं. मला माहीत नाही मी कुठे जाणार,
पण मला कुणीची तरी साथ हवी होती. मला तुझं नाव आठवलं. मी त्या क्षणी ठरवलं, आता मागे हटायचं नाही. मी माझ्या 2 जीवाभावाच्या मित्रांना फोन केला. आम्ही लगेच वकील गाठला. पोलिसात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. तिचा नवरा जेव्हा धमकायला आला तेव्हा आम्ही त्याला कायदेशीर भाषेत उत्तर दिलं. माझ्या मित्राच्या खंबीर पाठिंब्यामुळे तो काहीच करू शकला नाही. पुढचे काही महिने संघर्षाचे होते. ती तिच्या माहेरी गेली. आम्ही रोज फोनवर बोलायचो. ती हळूहळू सावरत होती. तिने आता नोकरी शोधायला सुरुवात केली होती. 6 महिन्यानंतर मैदानावर आमची प्रॅक्टिस संपली होती. मी बागेच्या दिशेने पाहिलं तर ती तिथेच उभी होती. पण आज ती बदलली होती. तिच्या चेहऱ्यावर एक तेज होतं, आत्मविश्वास होता. आणि आज पुन्हा इथे? मी विचारलं. ती हसली. जिथे हा सगळा प्रवास सुरू झाला तिथेच मला एक शेवट करायचा आहे आणि नवीन सुरुवातही. मी तिचा हात हातात घेतला. आज तो हात थरथरत नव्हता. आज त्या हातावरच्या जखमांचे वण कमी झाले होते आणि मनावरच्या जखमा भरून निघत होत्या. काय म्हणतेस मग? आयुष्याची नवी इनिंग सुरू करायची का? मी विचारलं. तिने फक्त डोळ्यांनीच हो म्हटलं. लांब मैदानातून कोणीतरी षटकार मारला होता आणि मुलांचा जल्लोष ऐकू येत होता. आमचा सामना कठीण होता, पण शेवटी विजय आमचाच झाला होता. तात्पर्य, आयुष्य कधीकधी एखादा चुकीचा शॉटसुद्धा तुम्हाला योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. गरज असते ती फक्त संकटाच्या वेळी बॅट न टाकता खेळपट्टीवर टिकून राहण्याची.